टीम सोना टीम कुरोशी टीम एक एक्स्ट्रा खेळाडू. स्वप्नील आणि सुरेश ओपनिंग करेल या मॅच मध्ये. बॅटिंग साठी यंगस्टर कुरोशी सोना टीम दाखल झाले. दुसऱ्या बाजूला राजी ग्रुप रांजणी, श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी. चला जी लहान मुलं आहेत चला या बाहेर या. चला या बाहेर, बाहेर या तुम्ही, बाहेर या. पहिला चेंडू बॅटीच्या टॉप एजला. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव येईल. मिस्टर अजय ओव्हर क्रमांक 1 मध्ये हाईट फॅक्टर सातत्याने अजयदाची चर्चेत असते. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे, फिटनेस आहे, कारण की जो टिचकी चेंडू त्यासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू हाताला, हाही चांगला हाताला. लक्षात घ्या 5 चेंडूची 1 ओव्हर असणार आहे. 5 चेंडूची 1 ओव्हर, 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे. हाही चेंडू त्याच पद्धतीने हाताळला, कारण की सध्या जरूर प्रयत्न केला जातो बॅटिंग साठी. आपण पाहिले तर स्वप्नील आणि स्वप्नील आणि सुरेश ओपनिंग पेअर आपल्या टीम कडून जरूर उतरले. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर जो प्रयत्न राहिला धावा करण्यासाठी तो मात्र गोलंदाजाने आतापर्यंत यश दिलं नाहीये. यॉर्कर हाही चेंडू सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, त्याच वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल वरती विश्वास ठेवावा लागतो. अजयची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली, जिथे 4 चेंडू मध्ये धावा 3 आलेत. शेवटचा 1 चेंडू. चांगला फटका बॅकफुटला जातोय, गरकन फिरला आणि अगदी चेंडूनी. ओहो, व्हॉट एफर्ट्स यार, व्हॉट एफर्ट्स. अजिंक्य बेलोशे ज्या पद्धतीने प्रयत्न राहिलेत अजिंक्यचे. हाय जम्प घेऊन चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि अखेरीस 6 धावेसाठी चेंडू निघून गेला. या षटकारानं संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. नऊ धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. गोलंदाज ठरवला जातोय कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये जबाबदारी द्यायची. कारण की राजे ग्रुप रांजणी, श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी हे 2 गाव एक संघ सध्या खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला यंगस्टर कुरोशी सोनाट हे 2 गाव एक संघ सध्या खेळत आहेत. शिवाजी जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2025 तुम्ही पाहता. आणि आजचा दिवस 2 गाव 1 चा. काल तालुका फॉर्मॅट वरती संपूर्ण मॅचेस कव्हर केल्या. आज 2 गाव 1. उद्या पाटण तालुक्यातील टीम्स असणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये फायनल हा सर्वात मोठा मुकाबला तुम्हाला बघायला भेटेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. ओमकार ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. ओमकारसाठी ओमकारनं ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, कारण की बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर बरोबर बॅटच्या पुढे हा चेंडू ठेवला. बॅटच्या पुढे ठेवल्यानंतर बॅट स्विंग होते. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल. गती परिवर्तन चेंज केला, पूर्णपणे फसवलं. विकेट कीपर आहे तोपर्यंत नॉन स्ट्राईकला जागा सोडली. तिथे डेंजर झोनला, मात्र जिथे कोणतीही धाव नव्हती तिथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आता 1 धाव जरूर जाते.
ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर जाते. या एका धावेच्या मदतीनं आता संघाची धाव संख्या मात्र 10 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचली. दहा धावा. गती परिवर्तन ओळखला बॅटीच्या टॉपेजला विकेट किपरला संधी आहे मात्र चेंडू बराच लांब त्याच्यापासून जाईल डिक्लेअर मध्ये. एक धाव 1 बाउन्स. अगदी सिंगल एक धाव येते डिक्लेअर. अकरा धाव संख्या. एक एक धाव महत्वाची या मॅच मध्ये मानली जाते. एक एक धाव महत्वाची ठेवली जाते. यॉर्कर हेलिकॉप्टर बाहेर काढला. बॅकफुटला जातो हेलिकॉप्टर निघून जाईल 6 धावेसाठी. बॅटिंग करत असताना स्वप्नीलच्या बॅट मधून स्वप्नील हेलिकॉप्टर साठी ओळखला जातो. आवडतात यॉर्कर चेंडू. अप्रतिम बॅटिंग स्वप्नील उर्फ लाल्या. ज्या पद्धतीने बॅटिंग लाल्याची चालू आहे. जसं यॉर्कर चेंडू आला तसा मात्र अगदी ऑन दी टो उभा राहून हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने त्याने खेळून काढला. सोडून दिला चेंडू. जाऊन दिला व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं 18 धाव संख्या आता स्कोर कार्डच्या स्कोर बुक वर लिहिली जाते. 18 ऑन अ स्कोर कार्ड. अठरा धाव संख्या. सात चेंडू 16 वरती बॅटिंग करतोय सध्या स्वप्नील. अप्रतिम चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक चिकी धाव चोरीची धाव कंप्लीट केली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ आता संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 19 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचली. बॉस चषक 2025 तुम्ही पाहताय, ऐकताय, खेळताय, अनुभवताय, मी म्हणेल जगताय. पावसाळी हंगामातील पाटण टेनिस क्रिकेटची ही शेवटची स्पर्धा आहे. यानंतर सुरुवात होईल टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला. दिवाळीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर अगदी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती टेनिस क्रिकेटच्या शुभारंभाचा नारळ वाढवला जातो आणि त्यानंतर प्रत्येक टीमची लगबग चालू होते ती ट्रॉफीसाठी. पावसाळी हंगाम चालू झाला की पावसाळी हंगामामधल्या स्पर्धा. यंदाही पाटण तालुक्याने बऱ्याचशा स्पर्धा खेळवल्या. सर्वात जास्त संख्या यंदा पाटण तालुका पावसाळी टेनिस स्पर्धा खेळवण्याचा राहिलाय. त्यामध्ये ही शेवटची स्पर्धा. शिवाय जो तो बॉसची वाढदिवस आला की वाढदिवसानिमित्त गेले 3 वर्ष सातत्याने आम्ही स्पर्धा भरवतोय आणि या 4थ्या वर्षामध्ये तालुका वाईज 2 गाव 1 आणि पाटण तालुक्यातील सगळ्या टीम अशा पद्धतीने 3 दिवस आणि 3 दिवसाचा वाढदिवस साजरा प्रत्येक जण करतोय. प्रेम आहे, माणसं कमवली आणि तीच माणसं आज प्रत्येक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा गेल्या कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत उद्यापर्यंत देत आहेत. खूप महत्वाचं राहतं जेव्हा तुमचा वाढदिवस येतो तेव्हा तुम्ही काय कमवलंय हे तुम्हाला नक्की कळतं जेव्हा मित्र परिवार तुमच्यावरती जीव लावतो. ओव्हर क्रमांक ने आजही तो तळवलीतला वाढदिवस आठवतो. तब्बल 3 दिवस वाढदिवस साजरा होता. थोडासा स्पीडअप घेऊयात चला. मिस्टर PMPL 2.0 अजिंक्य बेलोशे गोलंदाजीसाठी दाखल होतोय. साळसोळचं मैदान अक्षरशः याच खेळाडूंना याच गोलंदाजानं गाजवलं होतं बॅटिंग करत असताना आणि मिस्टर PMPL 2.0 चा किताब त्यानं आपल्या नावावरती करून घेतला. स्वप्नीलसाठी पहिला चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने जातोय सोडून दिलाय यष्ट्यांच्या वरून स्टंपच्या वरून स्वतः अंपायर कळवतायत की फसला गेला. चेंडूच्या डोक्यावरून जी जादूची बोट फिरवली चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या अगदी डोक्यावरून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 5 चेंडूची 1 ओव्हर म्हणजे उर्वरित राहिले आता 4 चेंडू.
स्वप्नीलनं आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी केलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल. हाई चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अजिंक्य बेलोशेची. मिस्टर PMPL 2.0 हा किताब उगाच या खेळाडूने घेतला नाहीये. 3 चेंडू डॉट आले सलग, म्हणजे 3 चेंडू निर्धाव, कोणतीही धाव संख्या नाहीये. जिथे एक एक धाव महत्वाची मानली जाते तिथे एक्स्ट्रा धाव आता येऊ लागली. स्वप्नीलच्या आव्याकामध्ये येणारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याची ताकद ज्या स्वप्नीलकडे, त्या स्वप्नीलला थांबवण्याचा प्रयत्न अजिंक्य बेलोसे कडून केला जातोय. यंगस्टर कुरोशी सोनाट संघ 2-1 मध्ये सध्या खेळतोय. रांजणी आणि गौडी टीम 2-1 मध्ये सध्या एकमेकांसमोर खेळत आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला ऑन डिठो. हाई चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या खेळाडूला वेगानं यावं लागेल. चेंडू हातामधून निसटलाय. बघता बघता दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आता पूर्ण केला जातोय. या 2 धावा अगदी आरामामध्ये पूर्ण केलेत आणि या 2 धावेच्या मदतीनं आता संघाची धाव संख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 22. ओमसाई MTCच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय, आनंद घेताय. संपूर्ण स्पर्धेची अपडेट पाटण तालुक्यातील तुम्हाला ओमसाई MTCच्या माध्यमातून जरूर कळते. या पावसाळी हंगामामध्ये त्यांनीही खूप चांगलं सहकार्य केलं, त्यांचा आभार व्यक्त करेन. गती परिवर्तन, बॅटीच्या अगदी बॉटमला लागला. अजिंक्य बेलोसे स्वतःहून वेगानं धावत येतोय. तोपर्यंत आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो अगदी विकेट कीपर कडे. मात्र या 2 धावा अगदी चातुर्तेने पूर्ण केलेत. 2 धावेच्या मदतीने आता संघाची धाव संख्या 3 षटकांच्या अखेरीस 24 वरती जाऊन पोहोचले. 24 धाव संख्या. फिटनेस, कारण की हा जो फिटनेस आहे ओव्हर क्रमांक 3च्या अखेरीस 24 धावा. यंत कुंभारनी आणि डांगरेघर विपक्ष पिंटू दादा 11, करण जोशी मुटलवाडी अशी मॅच यानंतर आहे. म्हणजे करण जोशी आणि मुटलवाडी 2-1 एकत्र, दुसऱ्या बाजूला कुंभारगणी आणि डांगरेघर एकत्र आहेत 2-1 मध्ये. ही जादूची बूट चेंज केली जात आहेत, मॅजिक शूज आहेत ते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण जाऊयात. प्रवीणची गोलंदाजी, चांगला चेंडू पहिला हाताळला प्रवीणने. विकेट किपर अगदी क्लोज आहे. फलंदाज आपण पाहिलं तर अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सुरेशचा राहिलाय. सुरेश आणि स्वप्नील दोघांची पेअर आतापर्यंत मैदानामध्ये जैसे ते वैसे थांबलेत, मात्र पार्टनरशिप बनवली आहे. वड बॉल वेगानं हाताला हा चेंडू, हाई कट केलाय. भेटेल डिक्लेअर मध्ये 1 धाव. शेवटचे काही चेंडू, 3 चेंडू अजूनही शेवटचे बाकी आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती थोडस क्षेत्रक्षण आता बदललं जात आहे. कुठेतरी ज्या धावा आहेत त्या थांबलेत, ज्या आहेत आतापर्यंत 25. की जे क्षेत्रक्षण आहे तो थोडस मागे ढकललं जाते, कारण की शेवटच्या या 3 चेंडूमध्ये कुठेतरी मोठा फटका अडवला जाईल यासाठीचा प्रयत्न. स्लिपला देखील आता बाहेर काढलाय. बरंच क्षेत्रक्षण सजवलंय बघता बघता. थोडासा स्टॉप झाले धाव संख्या. ओव्हर क्रमांक 1च्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर आपण पाहिलं शांत राहिलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ही षटकार आला, मात्र आता पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी हाताळली. गोलंदाजी करत असताना प्रवीण बॅकफुटला जातोय. पंच चांगलाय, टायमिंग चांगलंय, एलिव्हेशन चांगलंय. सुरेशच्या बॅट मधून निघून जाईल. बॉस चषक 2025 चा आणखीन एक दैदिप्यमान हा षटकार.
अप्रतिम स्ट्रोक, थोडासा वेळ घेतला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 31. 31 धावसंख्या. 1 टू गो. शेवटचा चेंडू हातामधून जरूर निसटला विकेट किपरच्या, तोपर्यंत फेकला जात नाहीये. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 32 आणि 33 धावेचं राहील आव्हान या मॅच मध्ये. अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टर कुरोशी सोनाट संघानं ती सजवली आहे आणि राजे ग्रुप रांजणी श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी या टीमला हे आव्हान दिलंय. टार्गेट असेल या मॅच मध्ये 33 धावेचं 33. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन कुंभारगणी डांगरेघर कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला करण जोशी मुटलवाडी 2 गाव 1. चला दोन्ही कॅप्टन मी विनंती करेल आपण या कुंभारगणी डांगरेघर टीम, पिंटू दादा 11, करण जोशी मुटलवाडी टीम, दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. चला कुंभारगणी डांगरेघर टीम आलेले, कॅप्टन आलेला आहे मित्रांनो. पिंटू दादा 11, करण जोशी आणि मुटलवाडी टीम प्लीज या कॅप्टन. येस येत आहेत या. 33 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले 33. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय. ते 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टॉस जिंकला. अर्थातच कुंभारगणी डांगरेघर वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दुसऱ्या बाजूला पिंटू दादा 11, करण जोशी मुटकलवाडी अशी टीम आहे 2 गाव 1 मध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण जातोय. प्रतीकला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अजिंक्य बेलोशे, त्याच्यासोबत आपण पाहिलं तर ओमकार, हे दोघे खेळाडू.
मॅचच्या दिशेनं मित्रांनो 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 33 मॅचला होते सुरुवात. मिस्टर PMPL 2.0 स्ट्राईकला बॅडमिंटन फटका अगदी टॅप केला. एक सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? जागा सोडली. दुसरी धाव फेकी चांगली झाली तर ती संकटात असू शकते. दुसरी धाव राहिली संकटामध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न तोपर्यंत स्लो रनिंग बिटवीन द विकेट राहिली. अजिंक्य बेलोसेने तर गती पकडली. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओमकार थोडासा मागे राहिला आणि होईल रनआउट. ओमकार बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहिलं तर प्रवीण बॅटिंग साठी दाखल होतोय. सोडून दिला चेंडू खेळण्यासाठी. द्विधा मनस्थिती आपण पाहिली. अपकट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये जाईल. एक धाव. एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये जाते. योग्य पद्धतीने हाताळला हा चेंडू आणि द्विधा मनस्थिती थोडासा डबल माइंड आपण पाहिलं. अजिंक्यला बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रतीकनं हाताळली आहे. हाई चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट प्रॉपर केला नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये पुन्हा एकदा खेळताना मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी चांगली राहिली कारण की ही रिक्स घेणं महत्वाचं आहे. कारण की इथे जर चेंडू स्टंपला आधळला असता तर एक मोठी विकेट भेटली असते आणि ही रिक्स हा चान्स घेतलाय. असे चान्स घेणं महत्वाचं आहे. आयदर तुम्हाला विकेट भेटेल आयदर एक धाव जाईल. मात्र त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला एक मोठी विकेटही भेटू शकते. संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली 4. सोडून दिला. पायाने अडवलाय देखील. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये आता ऍड होते. अजिंक्य बेलोसे तोपर्यंत अगदी त्याने बॅट मागवले कारण की पहिले दोन जे स्क्वेअर कट होते ते खेळत असताना अजिंक्य बेलोसे तो मिस्टर PMPL चे ते फटके दिसून आले नाही. त्यानंतर एक बॅट चेंज. कदाचित मॅच इथून चेंज होते का? बॅटिंग परफॉर्मन्स, धावसंख्या, चेसिंग या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतोय का हे प्रेक्षकांना पाहायचंय, बघायचंय त्यांना. अप्रतिम वेगवान चेंडू हाताला. बॅट स्विंग केली. बॅटीची एज डिक्लेअर मध्ये जाईल. एक धाव. आता संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 4. एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. 1 टू गो. तेहतीस धावेचं आव्हान. आई चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर. जिथे आपण पाहिले तर अगदी जाईल. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथेच समाप्त होतोय. तब्बल 2 वेळा अजिंक्य बेलोसे आज आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू त्यानं सोडून दिलेत. डबल माइंड असताना हा चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 6. येणारे तब्बल 15 चेंडू आणि अजूनही 27 धावेची गरज आहे. 15 चेंडू 27 हे समीकरण या मॅच मध्ये. राजे ग्रुप रांजणे, श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी सध्या बॅटिंग करणारी टीम आहे. यंगस्टर कुरोशी प्लस सोनाट ही 2 गावेची गोलंदाजी करणारी टीम सध्या तुमच्या समोर आहे. बॉस चषक 2025 कालच्या दिवसापासून या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर मात्र तालुका वाईज कालच्या दिवसामध्ये गट खेळवला. आज 2 गावेचे गट 2 खेळवले जात आहेत. उद्या पाटण तालुक्याचे गट उद्याच्या दिवसामध्ये खेळवले जाईल. एक ग्रामपंचायत 11चा. वॉट बॉल, वॉट बॉल, वॉट बॉल. अप्रतिम चेंडू गुडलाईन स्पॉट वरून राईट झाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. मयूर सध्या गोलंदाजीसाठी.
अप्रतिम चेंडू हाही आता आला मयूरनं, व्हाईट बॉलचा इशारा. सातारा प्रीमियर लीग गाजवली याच मयूरनं. तदनंतर बेस्ट गोलंदाज हाही किताब त्याच्या नावावरती राहिला. बॉक्स क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, प्रत्येक फॉर्मॅट मध्ये एक चांगला खेळ करणारा मयूर. त्याच्या समोर आपण पाहिलं तर प्रवीण, मयूर आणि प्रवीण. कारण की अजिंक्य बेलोसे अजूनही आहे मैदानामध्ये, मॅच ऑन असणार आहे तोपर्यंत. अप्रतिम फटका, बॅकफुटला जाऊन पंच केला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जाईल का नाही, कारण की पहिल्याच चेंडूवरती ओमकारची विकेट दुसऱ्या धावेसाठीच गेली होती आणि आता ती रिस्क घेतली जात नाहीये. आणि ही चर्चा होती जर पाऊस आला तर बॉलिंग करणाऱ्या टीमला थोडीशी मदत होऊ शकते. आगमन झाले पावसाचं, खेळपट्टी थोडीशी ओलसर होऊ शकते आता. बिग हिट, सुरेख फटका अजिंक्य बेलोसेच्या बॅट मधून निघून जाईल. अप्रतिम. बॉस चषक 2025 आणखीन एक देखना फटका. मिस्टर PMPL 2.0 चा किताब घेणारा खेळाडू आता मॅचची जबाबदारी देखील घेतोय. मॅचची जबाबदारी घेत असताना चेंडूचा खेळ अद्याप झालेला आपण पाहिलं तर 3 आणि संघाची धावसंख्या 14. चौदा धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे. बॅटीच्या टॉप एजला आणि टॉपचा फटका टॉप मध्ये निघून जाईल. 6 धावा येईल षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. गेअर चेंज केला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये थोडा शांत राहिला, संत नव्हता आणि तदनंतर मात्र अगदी गेअर चेंज केला. 6व्या गेअर वरती गाडी केली आहे चालू आणि संघाची धावसंख्या रमपंपो 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन अ स्कोर कार्ड. तेहतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 11 चेंडू 13 धावेची गरज. हाही फटका चांगला खेळलाय. बॅडमिंटन फटका लगातार निघून जात आहे. 3 चेंडू 3 षटकार. मिस्टर PMPL 2.0 च्या बॅट मधून येतील हे हॅट्रिक षटकाराचा अगदी भडेमार. संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 7 धावेची गरज. कारण की आपण असा विचार केला की पाऊस पडल्यानंतर बॉलिंग अटॅक जबरदस्त होईल, पाऊस पडल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमला कुठेतरी मदत होईल, पण उलट झालं. जसा पाऊस चालू झाला तसा षटकारांचाही पाऊस पडला. सुजल गोलंदाजीसाठी. येईल वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल 28 वरती जाऊन पोहोचेल. आई चेंडू अगदी आपण पहिल्या डिक्लेअर मध्ये निघून जाईल एका धावेसाठी. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं पूर्णपणे मॅच पकडली आतापर्यंत हातामध्ये. 4 धावा दूर आहे अजूनही मॅच विजयापासून. बॅटिंग करणारी टीम राजे ग्रुप रांजणी, श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी 33 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये आलेल्या हॅट्रिक षटकारांमुळे ही मॅच कुठे होती आणि कुठे आली आहे तिथून फिरली ही मॅच. एक्स्ट्रा धावा सातत्याने येत असताना व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. आता 30 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यानंतर टीम लगेच तयार राहायचंय. कुंभारगणी डांगरेघर टॉस जिंकलाय, फिल्डिंग तुम्ही घेतली आहे. आणखीन एक येईल डिक्लेअर, कारण की या 3 धावा करण्यासाठी 3 चेंडू गेलेत. बहुत महंगा है ये 3 रन.
हलक्या हाताने वर कट, लेट कट. काय दिवस आलेत, म्हणजे किती श्रीमंत क्रिकेट झालंय. चेंडू गेला की बघत पण नाही कोण, लगेच नवीन चेंडू येऊ देत. 4 रन साठी 150 रुपये खर्च हुआ भाई. टीमची टोटल 32, फक्त 1 धाव आता विजयासाठी हवे. 1 रन पाहिजे सर. आई चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला. चला लगेच गोलंदाज या, नवीन गोलंदाज आपण लगेच तयार राहा. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. विजयाची ती 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. तदनंतर मॅच विजेता होते राजे ग्रुप रांजणी. श्री चौनेश्वर स्पोर्ट्स गौडी हा संघ राहतो विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मैदानामध्ये दाखल व्हा. कुंभारगणी डांगरे घर, तुम्ही टॉस जिंकला आहे. फिल्डिंग तुमची पिंटू दादा 11 करण जोश यांनी मुटकलवाडी टीम